कसे आहात मित्रांनो? मजेत ना? मजेतच राहायचं, फालतूचं टेन्शन बिलकुल नाही घ्यायचं. मित्रांनो, रुबाब बरोबरच एक असा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता, जो अवघ्या महाराष्ट्राचा गौरव आहे. चित्रपटाचं नाव आहे रणपती शिवराय स्वारी आग्रा. खरंच मित्रांनो, ही एक महाराष्ट्राची अशी इतिहास गौरव गाथा आहे, जी प्रत्येकाने पाहिली पाहिजे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच चित्रपटाचा रिव्ह्यू करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणा आणि तुम्ही पाहत आहात सिनेफाईल मराठी. तर मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की रणपती शिवराय स्वारी आग्रा या चित्रपटाला डायरेक्ट केला आहे इक्बाल लनखांबे यांनी आणि या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका निभवताना दिसत आहे तुम्हाला अभिजित श्वेतचंद्र. हे कुठे ना कुठे तुम्हाला हा चित्रपट पाहत असताना एका ठिकाणी घेऊन गेलं. तुम्ही चिन्मय मांडलेकरांना नक्की मिस कराल, कारण ज्या पद्धतीने त्यांनी शिवरायांचं जे प्रतिरूप सिनेमावर म्हणजे सिल्वर स्क्रीनवरती आजवर आपल्याला दाखवलं आहे, तर आपल्याला एक सवय झाली आहे की उत्कृष्ट असे शिवाजी महाराजांचं स्वरूप जर आपल्याला पाहायचं असेल तर आपण डेफिनेटली चिन्मय मांडलेकर सरांच्या रूपात ते पाहू शकतो. कारण प्रॉपर छत्रपती शिवाजी महाराजांची वाईब आपल्याला त्यांच्या फेसकडे बघून नक्की येते. तर कुठे ना कुठे तुम्ही अभिजित सरांना यामध्ये परफॉर्म करताना कुठे ना कुठे तुम्हाला वाटेल की यार चिन्मय मांडलेकर असते तर आणखीन खूप चांगलं झालं असतं. तर जसं की या चित्रपटाच्या नावातच लिहिलं आहे की स्वारी आग्रा. तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की औरंगजेबाने बोलवल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे एक पॉलिटिकल मीटिंगसाठी म्हणा किंवा खूप सारे राजे महाराजे तिथे येणार होते म्हणून म्हणा आग्र्याला गेले होते आणि आग्र्याला गेल्यानंतर खूप सारे जे करार असतात ते त्यांच्यामध्ये होणार होते. परंतु तिथे गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना एकदम शेवटच्या लाईनमध्ये उभा केल्यामुळे अवघ्या महाराष्ट्राचा आणि स्वराज्याचे संस्थापक असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा अशा पद्धतीने अपमान केल्यामुळे तिथं जरी इतरांचे अपमान झाले होते परंतु त्यांनी ते चुपचाप सहन केले होते. कारण समोर औरंगजेब होता परंतु माझा राजा माझे छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी हा अपमान सहन केला नाही आणि तिथेच त्यांनी औरंगजेबाला सुनावलं की आम्ही छत्रपती आहोत, आम्ही स्वराज्याचे राजे आहोत आणि असं असताना जर तुम्ही आमचा अशा पद्धतीने अपमान करत असाल तर हा अपमान कदापि सहन केला जाणार नाही. हे अवघ्या दरबारामध्ये जिथं भारत भूमीतले कित्येक राजे आले होते जे त्या औरंगजेबाची मुरीद होते, परंतु त्या सर्वांमध्ये एकच शिव असा उभा राहिला आणि त्याच्या समोर डरकाळी फोडली की तो राजा सॉरी तो जो औरंगजेब आहे त्याला त्याची अवकात दाखवली आणि तिथे अवघे 8-10 वर्षाचे शंभू राजे देखील आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर होते आणि शंभू राजांच्या जो रुबाब आहे आणि जो त्यांचा ॲग्रेशन आहे त्यांच्या चेहऱ्यावरती आणि त्यांच्या डोळ्यामध्ये जे स्वाभिमान आहे ते पाहून औरंगजेब देखील थक्क झाला होता. आणि त्यानंतर औरंगजेबाने या पिता पुत्रांना नजर कैदेत ठेवलं होतं, म्हणजे त्यांना बंदी केलं होतं आग्र्यामध्ये, ज्यामध्ये ते आग्र्यात तिथाले तिथं ही ज्यामध्ये ते आग्र्यामध्ये त्या ठिकाणी वावरू शकत होते परंतु त्यांना आग्रा सोडून जाता येत नव्हतं कारण त्यांना पूर्णतः बंदी घातली होती. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली गनिमी कावा खेळत आणि आपली उत्कृष्ट बुद्धीचा वापर करत त्यांनी तिथनं कशा पद्धतीने स्वतःला त्या आग्र्यामधनं सुटका करून घेतली आणि कशा पद्धतीने औरंगजेब सारखं कूटनीतिक राजाचं किंवा कूटनीतिक शासकाचं कशा पद्धतीने त्यांनी नाक खाली घालायला त्याला मजबूर केलं, हीच कहाणी पाहायला भेटते आपल्याला रणपती शिवराया स्वारी आग्रा या चित्रपटामध्ये. उत्कृष्टरित्या डायरेक्शन केलेलं आहे यामध्ये आणि उत्कृष्टरित्या सिनेमॅटोग्राफी देखील आहे. त्याचबरोबर अभिजित सरांनी चांगल्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचं पात्र साकारलं आहे. परंतु कुठे ना कुठे चिन्मय मांडलेकरांना तुम्ही नक्की मिस कराल हा चित्रपट पाहताना, मी तुम्हाला डेफिनेटली सांगतो. ओव्हरऑल पाहायला गेलं तर चित्रपटाची कहाणी आपल्या सर्वांनाच माहिती आहे. फक्त इम्पॉर्टंट असतं अशा वेळेस प्रेझेंटेशन, ज्यामध्ये डायरेक्टर खूप चांगल्या पद्धतीने खेळ करून गेले आहेत आणि त्यासाठी डायरेक्टरला सलामी आहे. तर मित्रांनो, ओव्हरऑल चित्रपट मला खूप चांगला वाटला आहे आणि तुम्हीही हा चित्रपट नक्की पहा. कारण छत्रपती शिवरायांच्या तुम्हाला कितीही कहाण्या माहिती असेल आणि तुम्ही कितीही महाराजांविषयी ऐकलं असेल, ज्यावेळेस तुम्ही व्हिज्युअली पाहताना त्यावेळेस कळत नकळत की आपले महाराज कसे असतील, काय असतील, हा थॉट तुमचं डोकं विचार करायला मजबूर करतं. तर नक्की तुम्ही हा चित्रपट पहा. ओव्हरऑल मला चित्रपट खूप आवडला आहे आणि मी या चित्रपटाला देईल 5 पैकी 5 स्टार्स. कारण कहाणी खूप जबरदस्त आणि महाराजांची कहाणी म्हणल्यावर तर विशेष संपतो.
तर मित्रांनो, तुम्ही हा चित्रपट नक्की पहा आणि आपल्या मराठी सिनेसृष्टीला मदत करा पुढे जायला. अशा प्रकारचे चित्रपट पॅन इंडिया लेव्हलवरती रिलीज व्हायला पाहिजेत. बट महाराष्ट्र किंवा मराठी सिनेमासृष्टीचं दुर्भाग्य म्हणा, की आपल्याला महाराष्ट्रातच पुरेशा स्क्रीन्स भेटत नाही. 400-500 मॅक्स टू मॅक्स 1000 स्क्रीन्स आपल्याला भेटतात. परंतु हळू करून सिच्युएशन बदलेल आणि अवघ्या 3-4 महिन्यानंतर एक चित्रपट येणार आहे, ज्याचं नाव आहे राजा शिवाजी. तो नक्की पॅन इंडिया लेव्हलवरती रिलीज होणार आहे. हे तर डेफिनेटली आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय महाराष्ट्र.